आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपण आता सप्तपदीच्या विधीला सुरुवात करतो आहोत। त्याआधी नवरदेवाच्या घरच्यांनी हा नारळ देवासमोर ठेवायचा आहे। द्या इकडे, मी ठेवून येते। नाही, तुम्ही आणि करवली इथे लागाल, दुसऱ्या कोणाला तरी सांगा। बरं, शरू आले जा। शरू, तुम्ही हात जोडा, कुलदेवतेचं स्मरण करा। मला तुझ्याशी बोलायचंय। काय बोलायचंय? रूम मध्ये चल, सांगते। आता हिला काय बोलायचं असेल? बोल, काय बोलायचंय ते, आणि लवकर बोला, मला काम आहे। रिलॅक्स, सांगेन मी। अँड बाय द वे, माझ्या भावाच्या लग्नामध्ये एवढे एफर्ट्स घेण्याची गरज नाहीये। समायरा, तुझ्यासोबत वाद घालून मला माझा टाइम वेस्ट नाही करायचा आहे, त्यामुळे ना लवकर बोल प्लीज। ओ हॅलो, हा तुझा ॲटिट्यूड तुझ्याकडेच ठेव हं। मला पण तुझ्याशी वाद घालण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, खूप काम आहेत मला। अगं मग कर ना ती, जा। त्याआधी मला सांग, काय काम आहे, लवकर। माझ्या मम्माने तुला एक नेकलेस दिला होता, तो कुठे आहे? आय मीन, तुझ्या गळ्यात तर दिसत नाही ग। तुझ्या गळ्यात तर नाहीये, मग कोणाच्या गळ्यात आहे? हा, असावरी नाही, मयुरी नाही, मम्मीने घातलाय अगं। एवढी का पॅनिक होतेस? नाही, नॉर्मली तर किती बोलतेस ना। आज वर्ड संपले। डोंट लाय हा। मी तुम्हाला सगळ्यांना ऑब्झर्व केलं लग्नामध्ये, तुम्ही कुणीही तो नेकलेस घातला नाहीये। अच्छा, तो नेकलेस, तो अगं रूम मध्येच आहे, आम्ही घालायला विसरलो। काय विसरलात? तुमच्यासारखे भिकारी लोक एवढा एक्सपेन्सिव्ह नेकलेस घालायला विसरलात? हे हॅलो, मला मूर्ख बनवू नकोस हा। नाही अगं, हे बघ, तुला काही माहित नाहीये, तुझा गैरसमज होतोय। मग तो दूर कर ना। टेल मी, माझ्या मम्माने तो नेकलेस तुला लग्नात घालायला दिला होता ना, मग का नाही घातलास? शर्वरी, मला सांग, तो नेकलेस कुठे आहे? तो तुझ्या रूम मध्ये आहे तर मला अजिबात पटत नाही। तुम्ही तो लपवून ठेवलायत कुठेतरी। गप समायरा, आम्ही असं का करू? कारण सिंपल आहे ना, तुम्हाला तो नेकलेस तुमच्याकडेच ठेवायचा आहे कायमचा, म्हणून। समायरा, आम्ही असं कधीच नाही करणार हा। डोंट ट्राय टू फूल मी। एक तर तू नेकलेस घेतलास ना, हीच तुझी फर्स्ट मिस्टेक होती। एक तर तू नेकलेस घेतलास, वरून ठेवून दिलास, म्हणजे काय? माझ्या मम्माने यासाठी दिला होता तुला तो नेकलेस? शर्वरी, खरं खरं सांग, तो नेकलेस कुठे आहे? कुठे आहे तो नेकलेस? कोणी घेतलाय? कोणाकडे? जस्ट टेल मी, आय वॉन्ट टू नो वेअर इज दॅट नेकलेस। सांग मला। नेकलेस हरवलाय। व्हॉट? ओ माय गॉड, नेकलेस हरवला? आणि तू इतकं कॅज्युअली सांगतेस हे? तुला लाज नाही वाटत बोलायला? एकतर माझीच वस्तू घेतेस आणि वरून मलाच सांगतेस हरवली म्हणून। ओ गॉड, माझ्या डॅडने मला तो बर्थडेला गिफ्ट केला होता। इट वॉज सो प्रेशियस फॉर मी। तो तू हरवलास? किती इररिस्पॉन्सिबल आहेस तू। समायरा, अगं आम्ही तो जपून ठेवला होता। मग कसा हरवला? कुठे गेला? गायब झाला काय हवेमध्ये, की पाण्यात डिझॉल्व्ह झाला? व्हॉट? ऐक ना, मी सांगते ना। अगं तो नेकलेस ना आम्ही रूम मध्ये ठेवला होता, पण
बाहेर जाताना आम्ही रूम लॉक करायला विसरलो. मला असं वाटतं की तो नेकलेस ना कोणीतरी घेतलाय. वाव, अनदर ड्रामा. बरोबर तोच नेकलेस कोणीतरी घेतला आणि तोच नेकलेस हरवला. माझ्या मम्मीने इतका ट्रस्ट करून दिला होता तो नेकलेस आणि तुम्ही तो हरवलात. किती किती शेमलेस आहात तुम्ही. म्हणजे मी विचारलं नसतं तर मला कधी सांगितलंच नसतं ना हे. समयरा, तुझा गैरसमज होतोय. अजिबात नाही. As I always say, तुम्ही ना डॉग्स आहात आणि आज पर्पजलीच केलं ना हे सगळं. तुम्हाला मुद्दामून आमच्याकडून सोनं घ्यायचंय म्हणून. त्यामुळे हरवलं असं म्हणायचं आणि मग असा चेहरा पाडायचा, पपी फेस बनायचं, विक्टिम कार्ड प्ले करायचा आणि मग हळूहळू सगळं सोनं आमच्याकडून हडपून घ्यायचं. क्लासिक स्ट्रॅटेजी. तो नेकलेस हरवला नाही यावर माझा अजिबात विश्वास नाही. सो मी तुला फक्त 10 मिनिटं दे. 10 मिनिटात मला माझा नेकलेस परत हवाय. अदरवाईज तुझा हा फ्रॉड ना मी भर लग्नामध्ये एक्सपोज करेन ना. ऑलरेडी एका चोरीच्या आरोपातून सुटली असं तू, पण आज नाही सुटणार. सगळ्यांना कळू दे ना तुझी काय लायकी आहे ती. समयरा ऐक ना, प्लीज असं काही करू नकोस. हे बघ, मी तुझा नेकलेस तुला शोधून देते हा, पण प्लीज लग्नामध्ये काही गोंधळ घालू नकोस ग. हे मी हात जोडून विनंती करते तुला, प्लीज. तुझ्या असं हात जोडण्याने मला काहीच फरक नाही पडणार आहे. मला माझा नेकलेस हवाय, दॅट्स इट. अगं देते ना. लग्न झालं की शोधून काढू आम्ही, खरंच. तुमच्यासारख्या लोकांना इतकंच जमतं ना हात जोडायचं आणि ते पपी फेस बनायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. तुला मला काय बोलायचं ते बोल, मी सगळं ऐकून घेईन, पण प्लीज लग्नामध्ये गोंधळ घालू नकोस. आय प्रॉमिस. मी तुला तुझा नेकलेस परत आणून देईन. ओके फाईन. 10 मिनिटं देते तुला. सो डोंट ट्राय माय पेशन्स. जा कामाला लाग. स्वामी प्लीज काहीतरी करा, आमची साथ द्या. समयरा गप्प बसणारी मुलगी नाहीये. 10 मिनिटात जर मला तो हार मिळाला नाही तर खरंच माझ्या मम्मीला आणि पप्पांना ती सगळ्यांसमोर वाटेल ते बोलेल. प्लीज स्वामी, माझी मम्मी तुमचं सतत नाव घेते, इतका विश्वास ठेवते तुमच्यावरती. प्लीज तिच्यावरती असा आळ येऊ देऊ नका. प्लीज स्वामी. कुठे गेला असेल हार? मांडवात तर कुठे पडला नसेल ना? किंवा कुणाच्या हाताला तर लागला नसेल ना?